जय जय रामकृष्ण हरी जय शिवराय. मी आज अहिल्यानगर क्षेत्रामध्ये आहे. अहिल्यानगर अर्थातच पूर्वीचं अहमदनगर, अभूतपूर्व शहर, अभूतपूर्व इतिहास आणि या महाराष्ट्राची भूमी गडकोट्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. या गडकोटांचे विभागने 3 प्रकारच्या केलेले आहेत: जलदुर्ग, स्थलदुर्ग आणि गिरिदुर्ग. ह्या गिरिदुर्ग प्रकारामध्ये तोरणा, तिकोना, रायगड असे 400 प्रकारचे किल्ले या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर जलदुर्गामध्ये सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरीचे काही किल्ले असतील, जिंजी असेल, हे सगळे जे जलदुर्ग आहेत. आता याच्यानंतर आपण भुईकोट आणि स्थलदुर्ग. स्थलदुर्ग म्हणजे पृथ्वीच्या लगत सपाटीला बांधले गेलेले जिथे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांपैकी महत्वपूर्ण महाराष्ट्रातला एकमेव किल्ला की जो आज 85% आर्मीच्या ताब्यात आहे, तो असा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हा भुईकोट किल्ला. आणि याच्यावर इकडे या, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. याच्यावर सर्व माहिती आहे. आणि याच्यानंतर संपूर्ण हा मिलिटरी एरिया आहे. आणि तुम्हाला दाखवतो की ही अशी भरभक्कम अशी तटबंदी आहे. आजही तुम्ही पाहू शकता, अतिशय भरभक्कम ही तटबंदी आहे. आणि मी एका किल्ल्याच्या द्वारामध्ये आहे. तुम्ही पाहिला असेल, त्या द्वारावर लक्ष ठेवण्यासाठी ही तटबंदी पूर्णपणे बांधलेली आहे. आणि हे पहा, ही सुंदर अशी तटबंदी आहे. आणि तुम्हाला जर झूम करून दाखवा त्यांना, ती तोफ पण दिसत असेल. अशा 2च तोफा या भुईकोट किल्ल्याच्या मध्यवर्ती आहेत. आणि अतिशय सुंदर मनोहर दृश्य आहे. एखाद्या कमळाच्या फुलाने असं फुलावं आणि त्याच्या पाकळ्या कशा उमलतात, त्या पद्धतीचे ह्या भुईकोट किल्ल्याच्या गेटच्या समोरच अतिशय सुंदर असं हे आहे. आणि ज्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्यांची स्थलं असतात, तसं तुम्हाला इथून दिसेल. पहा, एक एक इकडे या, इकडे या, इकडे या, इथे या आणि संपूर्ण राऊंड मारा. या दोन्ही दगडांच्या मधून शत्रूवर लक्ष ठेवता येत होतं आणि गरज पडल्यास शत्रूवर हल्ला करण्यासाठी हे स्थळ वापरली जायची. तुम्हाला पाहू शकता, मी तटबंदीवर आहे आणि ही संपूर्ण तटबंदी इथून पण तुम्हाला दिसते. हा जो एरिया आहे, हे जे ठिकाण आहे, तर हे समोरची जी तटबंदी आहे, ही समोरची तटबंदी आणि ही तटबंदी, ह्या दोन्ही तटबंद्यांच्या मध्यभागी हा जो खड्डा आहे, याला खंदक असे म्हणतात. यामध्ये भरपूर मुबलक प्रमाणात पाणी असायचं आणि त्यामध्ये मगरी सोडल्या जायच्या, जेणेकरून युद्धावर आलेला गनिम आधी मगरींच्या ताब्यात सापडावा, पाण्यांच्या ताब्यात सापडावा. आणि मग त्याची प्रतिकार क्षमता कमी झाल्यानंतर मग त्याच्यावर युद्ध करणं सोपं होऊन जायचं. चारही बाजूनी सुंदर अशी तटबंदी बांधलेली ह्या साईडला या. अशी सुंदर तटबंदी आहे. आणि या सुंदर तटबंदीच्या आवारामध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत. माझ्या बरोबर माझे सहकारी श्री संदीप जिन्नर दादा आहेत. आमच्या याच्या दिंडीच्या ट्रकची व्यवस्था ते स्वतः करतात विनामूल्य रीतीने. आता हे पहा, हे जे तुम्हाला दिसत आहेत, ही जी छिद्र जी दिसत आहेत, ती गनिमावर हल्ला करण्याकरता आहेत. गनिमाचा थेट हल्ला आपल्यावर होऊ नये, पण आपला मात्र त्यांच्यावर व्हावा याकरता अशा या तटबंदींना भरभक्कम अशी तटबंदी आणि त्याच्यावर ही छिद्र आहेत. पहा, हे पहा, शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी ही बनवली गेलेली आहेत. हे पहा. आणि माझ्या बरोबर अजून एक मोठे सहकारी माझे आहेत की ज्यांनी महाराष्ट्र पोलीस मध्ये उपनिरीक्षक हे पद भूषवलेलं आहे. आमचे दादा, काय बोलचाल, तुम्हाला काय वाटतं इथे आल्यानंतर? हे सगळं कसं, एखादा बंदोबस्त कसा आपण ठेवतो त्याप्रमाणे त्यांना ते सैनिक लोकांना ते भक्कम भिंत आहे, त्या भिंतीतून आपल्याला असे छिद्र आहेत की एक माणूस इथं बाजूला जवळ आहे छिद्र, ते जवळ बघेल, एक छिद्र इथून आहे ते लांब बघेल, अशी छिद्र आहेत त्या भिंतीतून ठेवलेली. आपला परिचय द्याल? आपलं नाव काय? माझे नाव आब्या लक्ष्मण गुहे. आम्ही पालघर विक्रमगड मधून दिंडीमध्ये आलेले आहेत.
आणि आमचे बंधू आम्हाला घेऊन आलेले आहेत. दाखवण्यासाठी आम्हाला माहिती नव्हतं, पण त्यांच्यामुळे आणि आम्हाला माहिती होईल. किती वर्ष तुम्ही पोलीस या खात्यामध्ये सर्व्हिस मी केली? या खात्यात पोलीस खात्यामध्ये 34 वर्ष सेवा केली आणि सेवानिवृत्त झालो आणि आता मग निसर्गाच्या वातावरणामध्ये पंढरीनाथाचं भजन करत करत आम्ही हा सगळा प्रवास करत आहोत. सुंदर तटबंदी, निसर्गरम्य वातावरण. आमच्याबरोबर अजून एक वारकरी सहकारी आहेत. संघाच्या या कार्यशाळेमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. हे पहा, तुम्हाला मी मागे सांगत होतो, ही समोरची तटबंदी, ही तटबंदी आणि अलीकडची तटबंदी यामध्ये मध्यभागी जो आहे ना, तो जो भाग आहे तो पाण्याने व्यापलेला असायचा आणि त्या पाण्यामध्ये मगरी आदी हिंस्त्र प्राणी हे ठेवले जायचे. हे पहा, जेणेकरून थेट हल्ला करून अपयशी ठरायचं. रामकृष्ण हरी दादा, आपलं नाव काय? माझं नाव आहे कृष्णा निखडे. आणि आपण कुठून आलात? मी पण पालघर जिल्ह्यामधून आलेलो आहे आणि मोखाडा तालुक्यामधून. मोखाडा ताल्याचे तुम्ही प्रतिनिधी वारकरी म्हणून आलेला आहात आणि आता कुठे चाललाय? आता पंढरपूरला चाललेलो आहे विठू माऊलींच्या दर्शनासाठी. आणि मग तुम्हाला असं का वाटलं की विठू माऊलीचे दर्शन करत असताना हे किल्ल्यांची पर्यटन स्थळ पाहावीत? कारण हा योग आपल्याला कधी पण येत नाही आणि ह्या दिंडीच्या माध्यमातून एक एक योग आलेला आहे. खूप सुंदर आणि मन प्रसन्न झालेलं आहे. कारण असे किल्ले सहसा बघायला भेटत नाही, आपल्या भागामध्ये नाही आहे. वा, तसं जर पाहिलं तर ज्या भागातून माऊली येतात त्या भागामध्ये स्वतः छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस सुरत लुटून आल्यानंतर एक मुक्काम, त्यांनी जो पहिला मुक्काम केला तो जव्हारच्या शिरपा माळावर केला आणि त्या माळाच्या मातीतली ही आमची वारकरी धारकरी मंडळी आहेत. हे पहा, अजून एक तटबंदी. अशा अनेक बुरुज आहेत आणि ह्या वेगवेगळ्या बुरुजांनी हे सगळं किल्ल्याचं सुंदर रूप आहे. हे पहा, सुंदर तटबंदी. अशी ही सुंदर तटबंदी आहे आणि भरपूर काही पाहण्यासारखं आहे, भरपूर काही दाखवण्यासारखं आहे. पण आम्ही वारीत असल्यामुळे तुम्हाला सर्वच काही दाखवू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही अहिल्यानगर मध्ये याल, अर्थात आधीच्या या अहमदनगर मध्ये याल, या अहमदनगरची विशेषता आहे की या ठिकाणी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नेवासा या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरीचे ही जन्मस्थान आहे असे आमचं अहिल्यानगर. किंबहुना चक्रधर स्वामी अर्थात महानुभाव पंथाचे मुख्य आचार्य यांनीही आपला कृष्ण भक्तीचा ग्रंथ ह्याच ठिकाणी स्थापित केला. आणि अहिल्यानगरची अनेक खूप वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सहकार पेरला, सहकार उगवून आला. इथं डावे पेरले, डावे उगवून आले. आणि अनेक वैविध्याने नटलेला हा अहिल्यानगर निसर्गरम्य, ह्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर अर्थात कळसुबाई हे सुद्धा अहिल्यानगर मध्ये आहे. सगळ्या किल्ल्यांची पंढरी असणारी आमचा हरिश्चंद्रगड हा सुद्धा, हरिश्चंद्रगडाचा काही भाग हा अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये येतो. आणि ह्या जिल्ह्यातून मी तुम्हाला हे सगळं प्रसारित करत आहे. मी तुमचा मित्र विनायक शास्त्री. जय जय रामकृष्ण हरी, जय शिवराय, विठू माऊलीच्या नावाने जय हरी. श्री रामकृष्ण. ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीचा आम्ही अजून पाहतो. पहा, पुढे एक मार्ग आहे, मोठी तटबंदी आहे. पायऱ्या सुद्धा साधारण पायऱ्यांवर सुद्धा डिझाईन केलेली आहे. पोटावर राहिला तर इथं उभं राहिलाय, पोटावर राहिला तर पडला बिडला तर, म्हणून ही इथं आपलं इथं जागा, इथं त्यांना राहण्यासाठी, उभं राहण्यासाठी. 1 2
सुंदर असा भुईकोट किल्ला. पहा किती सुंदर तटबंदी दिसते. पहिला बुरुज, दुसरा बुरुज, तिसरा बुरुज आणि सगळा सुंदर. बुरुजाला पूर्ण बुरुज बांधायचा प्रयत्न केला. अत्यंत अंधकार भीतीदायक वातावरण आहे. ह्या भुईकोट किल्ल्यामध्ये बुरुजामध्ये बांधलेले हे आहे पहा. साधारण 50 मीटर पेक्षा जास्त असणारी ही तटबंदीतच बांधलेली गुफा आहे पहा. आणि अशा प्रकारे आम्ही बाहेर पडलेलो आहे. एका बुरुजातून दुसऱ्या बुरुजामध्ये आम्ही बाहेर पडलो पहा. हे बघा, इथून आम्ही प्रवेश केला आणि या बुरुजावर बाहेर पडलोय. हे पहा किती सुंदर आहे पहा. हे पहा. कसा वाटतोय? बरोबर. हे पहा. हे पहा. समोर किती सुंदर असं जंगल आहे पहा. हे बघा, तटबंदी बांधत असल्यानंतर त्या तटबंदीमध्ये काय आधुनिकीकरण केलेलं आहे पहा. ही आजही पडलेली साखळी आहे आणि काय तंत्र आहे हे खरंच आम्हाला माहिती नाहीये. या साईडला पण एक जागा आहे आणि समोर असे संपूर्ण जंगल आहे पहा. हो दादा, साखळी कशी इकडे या. इथं दिसते साखळी कशाची. नाही तुम्ही या तर खरं, पाहिल्याशिवाय काय करणार तुम्ही. नाही नाही नाही. हे बा ही साखळी किती मजबूत साखळी आहे. मी त्याला येत असतील हे बहुतेक. हे ज्यावेळेस गनिव एका बाजूने युद्ध करतील इकडून त्यावेळेस दुसऱ्या बाजूने आपल्या सैन्यांना प्रजेला आतमध्ये घेण्यासाठी किंवा जाण्यासाठी काहीतरी विविध उपयोगासाठी हे साखळ्या बांधल्यात. कारण इथं हे समोर दिसतंय हे मोठं खंदक आहे. इथं दरवाजा आहे ना. हो.
या ठिकाणी दरवाजा आहे पहा. नाही, थांबा थांबा, तुम्ही थांबा. हा असं घ्या. येण्याचा मार्ग बरोबर इकडे. येणे जाण्याचा मार्ग. बाबा जाऊ नको. हो बाबा माग काय दरवाजा नाही हो. अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय पाहूया. नाही हे मोठं पहा, असं काही कामा नाही. सगळं व्यवस्थित दाखवू शकत नाही पण ही पहा ही सकाळी जी तुम्हाला पलीकडे दिसते. हे पहा. आमचे मेजर साहेब गेलेले आहेत. पुढं पण माहिती नाही. टॉर्च लाव काका टॉर्च. हे पहा त्याची हाईट हाईट घ्या ना. लाईट तुमच्या लावा ना. माझा त्याला लावा की. हं, हं. बरोबर भेटलं कशाला. मागं पण दाखवा आम्हाला. हे पहा कसली हालत बेकार. भूतिया. मेजर साहेब हा. कसे तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे. हा ना. भयान काळोख आहे. हे आपण इथून ड्युटीला जायचा रस्ता आहे. आतल्या आतमध्ये आम्ही जातो. हे पहा आता याच्या खाली आम्ही उतरत नाहीये. खाली उतरत नाही नव्हतो नाही बघा. उतरत नाहीये आता कारण पुढचा रोड बुजलेला आहे तो. हा, हा. नाही नाही म्हणजे- बुजलाय. पण हे पहा थंडगार हवा आहे. इकडून जायचं ड्युटीवाल्याने इकडून जायचं. त्याला जीव द्यायचा. त्याला जीव द्यायचा. सगळे. अरे नाऱ्या, बंद कर ना. आम्ही बाहेर निघलेलो. मी ज्या खंदकांचा विचार सांगत होतो ना ही समोर तटबंदी आणि हे पाणी हे चारही बाजूने असं खंदक आहे या भुईकोट किल्ल्याला. समोर मिलिटरीच्या अंदर हा एरिया आहे बा. समोर अहमदनगर शहराचा काही भाग पण दिसतोय. रिमझिम पाऊस चालू झालाय आणि त्या तटबंदीतला आतला भाग कसा आहे हे दाखवतो मी तुम्हाला. एक एक बुरुज सर्वांना लक्ष ठेवण्यासारखा आहे. पाऊस पण पडू लागलाय. रिमझिम पावसाची सुरुवात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पहा या किल्ल्याची जी व्यवस्था आहे किती मोठं जंगल झालंय पहा. भयंकर जंगल झालेलं आहे आणि आम्ही कशी तरी वाट काढत काढत निघालोय. चिंचेचं अभयारण्य असं म्हटलं तरी काही गैर होणार नाही. हे बुरच ती पाण्याची तटबंदी इकडे पहा हो. आयुष्य पहा हो समोरचा किल्ला पहा. हे पहा
एवढाच चांगलं पाहिजे. तटबंदीला दोन्ही बाजून चढायला ही पण शिड्या आहेत, हे पण शिड्या आहेत. सुस्थितीत असलेली ही तटबंदी आहे पूर्ण. आमच्या दिंडीतले प्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण, काय नाव आपलं, राऊत दादा, बाल कलाकार. आणि अशी वरती चढायला आहे. तटबंदी आहे ती, जागा म्हणजे भरपूर जागा आहे वरती. ओ कोण कंटाळलंय? मग चला की आता. आता असंही जायचं तसं जायचं, रिटर्न गेलं तरी तेवढं चालावं लागणार आहे. हा निम्म्यावर आलोय का? निम्म्यावर आलोय का आलोय? इथं वेगळं आहे बरं का. मला वाटतं इथून गेट आहे बाहेर निघाला का काय तिकडं. इथं मोठं गेट आहे. हा इथं मोठा बुरुज आहे तेव्हा तो. हा नाही नाही, ते मिलिटरीच्या ताब्यात असेल. हा गेट तो ते गेट असं जॉईंट आहे. राजाला राहायला असेल ना इथे बंगला वरती. अतिशय अतिशय भव्य दिव्य बुरुजावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. भुईकोट किल्ला. राजभवनाला लाजवण्याचा हा सगळा गड. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. पुढं भारी आहे. या पुढं काय भारी आपण पाहूया. गपरे. आपण आता एका दर्ग्यामध्ये पोहोचलेलो आहे. हे पहा. या ओ. ओ आधी राऊंड तर मारा. हा ह्या भुईकोट किल्ल्याचा मुख्य दरवाजा असावा हा. हे पहा, हत्ती दरवाजा, हत्ती तोंड. अतिशय दुरावस्था आहे याची सगळ्यांची. भरपूर मोठी जागा ही पहा. मुख्य दरवाजा हाच आहे. हा हा हा, ब्रिज केलाय. नाही नाही, अहो इथून जागा असणार. हा मुख्य बुरुज. हा मुख्य बुरुज आणि याला पुरवणी बुरुज म्हणतात. हा हे पहा, हे कवठाचं झाड आहे. बेल नाही, कवठ आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगायला आवडेल की हे जे झाड आहे याचा जो पाला असतो ताजा, हा हलका गोड असतो, बडीशॉप सारखा लागतो.
नाही तिकडे उतरले का चला. हे पहा आम्ही हा पूर्ण गडकोट किल्ला फिरून आलेलो आहे. हे पहा या 2 तोफा आणि अक्षरशः भूलभुलैयासारखी परिस्थिती झाली होती आम्हालाच माहिती नव्हतं की आम्ही हो हे पहा हा इथूनच आलं होतं. हो, झालं ना. चाललं. हे पहा. ते आहेत आणि जर का आम्ही पाठीमागे गेला असतो तर आम्हाला फार फिरा. बल्ला मोठा राहून पडला असता. बाबा तुमचं ऐकून जर आपण पाठीमागे गेला असतो तर पुन्हा 3 किलोमीटर आपल्याला चालावं लागलं असतं. आपण पोहोचलेलो आहे आपल्या ठिकाणी. कसं वाटतंय का हो दादा? कसं वाटतंय तुम्हाला हे फिरल्याबद्दल? छान वाटतंय. मी आता मेमरी फुल करून टाकणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला एक्सपिरियन्स? मस्त वाटतंय. सुंदर वातावरण भारी वाटतं. आमचा राऊंड पूर्ण झालेला आता. आम्ही इथूनच निघालो होतो मित्रांनो आणि माझी पहिली व्हिडिओ इथून केलेली आहे मी. पहा एवढा सगळा ब्लॉग टाकणं थोडस कठीणच आहे बरं का, कारण माझ्याकडे इथं इंटरनेट ऍक्सेस नाही आणि आम्ही इथं पोहोचलोय. मला पण तसंच गेलो. मला पण असं वाटलं. ते गोल असल्यामुळे आपल्याला ते दिशाच कळाली नाही. हा. नशीब तुमचं ऐकून रिटर्न केलं नाही यांचं. आणि असं आम्ही इथे फिरलोय. पंढरपूरच्या या पंढरी वारीमध्ये अहमदनगर या मुक्कामामध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीबरोबर आम्ही येत असताना आम्ही हा भुईकोट किल्ला पाहायला आलो आणि हे समोर दृश्य. जय जय रामकृष्ण हरी, जय शिवराय.